आपल्या दलित बांधवांना पूर्वी जे सर्वोच्च तत्वज्ञान होतं ते वाचू दिलं गेलं नाही, आणि आज जेव्हा त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत, ते वाचू शकतात, तेव्हा ते म्हणतात की आम्ही स्वतःहूनच वाचणार नाही. म्हणजे दोन्ही परिस्थितींमध्ये ते बिचारे वंचितच राहिले ना. आधी वाचू दिलं गेलं नाही आणि आज वाचू शकतात तर म्हणतात की आम्ही वाचणार नाही. वाचण्यात वाईट काय असू शकतं? मानू नका, पण वाचून तर घ्या. आणि बाबासाहेबांची यात चूक काढण्याची काहीच गरज नाहीये. त्यांच्या काळात जाऊन बघा भारत कसा होता आणि भारतात हिंदू लोक आपल्याच बांधवांसोबत कसे वागत होते ते वागणं बघा. त्यानंतर तुम्हाला एका उच्च कोटीच्या विद्वानाचा आणि समाजसुधारकाचा संताप समजेल. मृत्यूच्या 3 महिन्या आधीपर्यंत ते प्रयत्न करत होते की सुधारणा व्हावी, हा धर्म सुधारावा, सुधारणा व्हावी. पण लोक सुधारण्यासाठी तयार नव्हते. जेव्हा त्यांनी आपला अंत जवळ यायला पाहिला तेव्हा ते आपल्या सर्व दलित अनुयायांना म्हणाले की जर मी तुम्हाला याच परिस्थितीत सोडून गेलो तर ही वर्णव्यवस्था तुमचं शोषण करतच राहील. त्याग करा या वर्णव्यवस्थेचा, पूर्णपणे त्याग करा.